लेक्चरला सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स हे 2 पॉइंट डिस्कस केलेले होते की ज्यामध्ये सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय डेफिनेशन होती सिंग्युलर मॅट्रिक्सची, एक कंडिशन वरती त्यावरती डिटर्मिनंट वरती त्याच्या मॅट्रिक्सचा, if determinant of the matrix is 0, then we say this matrix is singular matrix. And if determinant of the matrix is not equal to 0, then this matrix is called as non-singular matrix. त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटच्या कंडिशन वरती हे सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर बघत होतो. त्यावरील एक्झाम्पल ही बघितले आपण कशा पद्धतीनं, जसं की मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट सुरुवातीला घ्यायचा आणि तो डिटर्मिनंट जर इक्वल टू 0 आला तर आपण खाली स्टेटमेंट लिहू शकतो त्यावरून, तर तो मॅट्रिक्स हा सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. आणि जर तोच डिटर्मिनंट जर 0 सोडून कोणतीही व्हॅल्यू आली, मग निगेटिव्ह येऊ द्या, पॉझिटिव्ह येऊ द्या, तर आपण त्याला त्या मॅट्रिक्सला म्हणणार आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता यावरील एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेले आहेत काल आपण. आता आपण नेक्स्ट पॉइंट यामधील स्टार्ट करतोय. सिंग्युलर नॉन सिंग्युलरचा सिंग्युलर नंतर आपण बघणार आहे कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स. हेडिंग टाका सर्वांनी. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर कशा पद्धतीनं असेल ते आपण बघायचं आहे. आता त्या कोफॅक्टरसाठी आपल्याला मायनॉर्स माहिती असणं गरजेचं आहे. जे आपण तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं, मायनॉर्स आपण डिटर्मिनंट मध्येही त्याचे मायनॉर्स घेतलेले होते. मायनॉर्स म्हणजे काय असतं ते सुरुवातीला बघा. समजा हा डिटर्मिनंट आहे 1 2 3 4. आता पहिल्या एलिमेंटला मी A11 म्हणतो, दुसऱ्या एलिमेंटला A12 म्हणतो, तिसऱ्या एलिमेंटला A21 म्हणतो आणि चौथा एलिमेंट A22. चौथा एलिमेंट आहे A22. इथं घेतो A22. आता हे मायनॉर एलिमेंट कशा पद्धतीने असतील बघा. पहिला एलिमेंट म्हणजे A11 कोणता झाला? 1. हा एलिमेंट बरोबर आहे. पहिल्या रो आणि पहिल्या कॉलम मधला एलिमेंट म्हणजे तो 1 झाला. हा पहिल्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये. त्याचा मायनॉर लिहिताना आपण काय करायचं, हा जो एलिमेंट आहे या एलिमेंट असणारा रो आणि हा एलिमेंट असणारा कॉलम हे सोडून द्यायचं. आणि राहतो कोणता एलिमेंट हो? काय राहतो इथं? 4 राहतो तेवढा. आणि 4 म्हणजे त्याचा तो मायनॉर असतो. 4 जी व्हॅल्यू असते ती त्याची मायनॉरची व्हॅल्यू असते. हा झाला आपला पहिला एलिमेंट 4, त्याचा मायनॉर. आता A12 म्हणजेच पहिला रो आणि दुसरा कॉलम म्हणजेच आपला एलिमेंट झाला हा. या एलिमेंटचा मायनॉर घ्यायचा असेल तर हा एलिमेंट असणारा रो, हा एलिमेंट असणारा कॉलम, हे दोन्ही सोडून द्यायचे. म्हणजे राहिलं काय? 3. म्हणजेच त्या 2 एलिमेंटचा मायनॉर झाला 3. तसंच पुढे आता तिसरा एलिमेंट आहे हा 3,
जो की आपण 821 म्हणतोय. 21 चा अर्थ सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम या पद्धतीनं. आता याचाही मायनर घेताना हा एलिमेंट असणारा रो आणि कॉलम दोन्ही सोडून दिले. कोणता एलिमेंट राहिला? 2 टू एलिमेंट राहिला, 2 त्याचा मायनर झाला. आणि तसंच आता 822 म्हणजेच आपला हा शेवटचा एलिमेंट चौथा. या एलिमेंटचा मायनर काढायचा असेल तर हा एलिमेंट असणारा रो, हा एलिमेंट असणारा कॉलम, हे सोडून राहतं काय? 1 राहतं तेवढं. म्हणजेच त्या एलिमेंटचा आपल्याला मायनर मिळाला 1. आणि हे त्याचे मायनर 4, 3, 2 आणि 1. हे त्या चारही एलिमेंटचे मायनर आहेत. आणि या मायनरचा यूज करून हे मायनर सर्व एकत्र केले का आपल्याला कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स मिळतो. कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स. आणि तेच आपल्याला इथं बघायचंय कोफॅक्टर मध्ये. हेडिंग टाकलं सर्वांनी कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स. येस सर. आता त्यामध्ये लिहून घ्या कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स चे फॉर्म्युला कोणता आहे तो लिहून घ्या. कोफॅक्टर मॅट्रिक्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स ब्रॅकेट मध्ये मी सी कोफॅक्टर मॅट्रिक्स सी लिहिला. आय जे म्हणजे जनरल एलिमेंट. आय म्हणजे आयत रो, जे म्हणजे जेथ कॉलम. आयत रो आणि जेथ कॉलम या पद्धतीनं CIJ. त्याच्याच पुढे तुम्ही लिहा इक्वल टू कोफॅक्टर मॅट्रिक्स CIJ इक्वल टू फॉर्म्युला असतो -1 रेज टू I प्लस J. -1 रेज टू I प्लस J आणि इंटू त्याला मल्टिप्लाय पुढे आहे MIJ. हे त्याला मल्टिप्लाय आहे पुढं. -1 रेज टू I प्लस J इंटू MIJ. यातील हे जे MIJ आहे ते आता आपण जे बघितलेलं आहे, प्रत्येक एलिमेंटचा आपण जो मायनर केलेला आहे त्या MIJ ला मायनर म्हटलं जातं. MIJ मीन्स मायनर ऑफ द एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटचा मायनर काढायचा त्याला आपण MIJ म्हणतोय. आणि -1 रेज टू I प्लस J हेही आपण काल बघितले बघा लास्टला. I प्लस J म्हणजे ही आयत रो आणि जेथ व्हॅल्यू जे आहे त्या दोन्हींची बेरीज करायची आणि दोन्हीची बेरीज केल्यानंतर आपल्याला समजा -1 रेज टू पहिला एलिमेंट आहे त्यामुळं 1 आणि 1 येणार आणि 1 आणि 1 ची बेरीज इथं 2 आली आणि -1 रेज टू 2 मग किती येतं? +1. म्हणजेच -1 रेज टू इव्हन व्हॅल्यू नंबर वरती आले तर आपण त्याची व्हॅल्यू प्लस मध्ये लिहिणार आणि ऑड नंबर आले पॉवरला तर त्याची व्हॅल्यू -1 लिहायची. त्यावरून आपण हे फक्त हे जे आहे पहिली कंडिशन हे फक्त तुम्हाला प्लस आणि मायनस साठी आहे. त्याच्यावरून काय मिळणार आहे? फक्त प्लस किंवा मायनस एवढंच ठरणार आहे. बाकी एलिमेंट आपण या मायनर्स वन मध्येच एलिमेंट आहे. MIJ मधून ते एलिमेंट येणार आहेत आणि -1 रेज टू I प्लस J ना आपल्याला फक्त साइन त्याचे येणार आहे, प्लस असेल किंवा मायनस असेल. आता ते एक्झाम्पल वरून तुमच्या पुढे लक्षात येईलच. फक्त फॉर्म्युला लिहून घ्या. कोफॅक्टर मॅट्रिक्स CIJ, कोफॅक्टर साठी C नोटेशन दिलं जातं आणि IJ इक्वल टू -1 रेज टू I प्लस J इंटू MIJ. MIJ म्हणजे त्यातला मायनर असतो. फॉर्म्युला लिहून झाला सर्वांचा?
हो सर. आता नेक्स्ट बघा, एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल. तुम्ही घ्या सर्वांनी फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड cofactor matrix. Find cofactor matrix of matrix दिला समजा 2 -1 3 4. हा क्वेश्चन आहे आपला. फाइंड द cofactor matrix of 2 -1 3 4. आता त्या डेफिनेशन नुसार मी तुम्हाला सर्वांना सुरुवातीला सांगतोय, त्यानंतर आपण त्याचा शॉर्टकट पद्धतीने कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे आपण पुढे बघणार आहे. तर त्याच्या अगोदर आपली जी डेफिनेशन आहे डेफिनेशन नुसार घेऊया. सुरुवातीला मी याची डेफिनेशन लिहून घेतो. वी नो, लिहून घ्या सर्वांनी, वी नो Cij इक्वल टू काय डेफिनेशन हो, -1 raised to I plus j into Mij. Cij equal to -1 raised to I plus j into Mij. हे आपली कोफॅक्टर मॅट्रिक्स डेफिनेशन. आणि यामध्ये आपण व्हॅल्यू टाकत आहे. हे जे आय आणि जे इथं जे आहे, हे आय आणि जे या दोन्हींची इथं बेरीज आहे बघा. हे आय जे म्हणजे या दोन्हींची बेरीज असते. म्हणजे इथं कोणता एलिमेंट रो आणि कॉलमचा येईल त्यांची इथं बेरीज करायची. आणि एम आय जे मध्ये हे आहे असं टाकायचं, आय जे इथं आहे असं टाकायचं. आता ह्या चारही एलिमेंट साठी आपण बघूया. बघा आता खाली पहिला एलिमेंट घेतोय C11. C11. दुसरा आहे आपला C12. तिसरा आहे C21 आणि चौथा आहे C22. हे आपले चार एलिमेंट आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्सचे फाइंड आउट करायचे. C11, C12, C21 आणि C22. असे ते चारही एलिमेंट आपले कशावरनं केलेत आपण, ते चार एलिमेंट जे तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यावरून आपण हे C11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट म्हणजे पहिला एलिमेंट. तो पाठीमागचा मॅट्रिक्स लिहाव्या वाटल्यास म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं खाली मॅट्रिक्स लिहितो मी. मॅट्रिक्स तुम्हाला काय दिलेला आहे, मॅट्रिक्स सांगा मला. 2 -1 3 4. 2 -1 3 4 हा मॅट्रिक्स आहे. म्हणजे C11 एलिमेंट म्हणजे हा एलिमेंट झाला, पहिला रो आणि पहिल्या कॉलमचा एलिमेंट झाला. त्यानंतर C12 एलिमेंट म्हणजे पहिला रो आणि दुसरा कॉलम म्हणजे हा एलिमेंट झाला. C21 म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजे हा एलिमेंट झाला. आणि C22 म्हणजे हा एलिमेंट झाला की ज्यामध्ये हा रो आणि हा कॉलम. या पद्धतीने आपल्याला ते एलिमेंट आहे. आता एक एक एलिमेंट घेत जाऊया. C11 म्हणजे फर्स्ट एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर काढायचा आहे. पहिल्या एलिमेंटचा कोफॅक्टर म्हणजे या एलिमेंटचा. आता डेफिनेशन काय आहे आपली, -1 raised to I plus j. I plus j म्हणजे या दोन ज्या व्हॅल्यू असतात 1 1 यांची काय असेल वरती हो, ऍडिशन बेरीज असणार. बरोबर आहे का, 1 + 1. I plus j म्हणजे वरती 1 + 1 असणार. आणि पुढं m ही जी व्हॅल्यू आहे Mij ती इथं आहे असे ठेवायची. म्हणजे M11 हे मिळालं आपल्याला. आपल्या फॉर्म्युलेमध्ये आपण लिहिलं, जो फॉर्म्युला आता तुम्ही लिहिला होता बघा इथं, ही जी आय जी व्हॅल्यू आहे ती m च्या ठिकाणी इथं खाली आहे अशी, आणि
या आयजी ची बेरीज इथं लिहायची. या पद्धतीने आपण पुढे इथं लिहिलं. -1 प्लस 1 M11. आता -1 प्लस 1 म्हणजे काय असेल तिथं ऍक्च्युली 2. 2 झालं, बरोबर आहे. म्हणजे तिथे येणार -1 -1 आणि M11 म्हणजे एलिमेंट जो आहे तो एलिमेंट आपण देतोय. म्हटल्या सुरुवातीला मी M11 इथं आहे असं लिहितो M11 आणि पुढच्या स्टेपला ती व्हॅल्यू लिहूया. आता -1 चा स्क्वेअर म्हणजे 1. 1 येणार. म्हणजेच आता 1 न लिहिता प्लस फक्त लिहायचं +1 म्हणून प्लस व्हॅल्यू लिहिली आपण. 1 त्या ठिकाणी असतंच. 1 न पुढच्या एलिमेंटला कशालाही मल्टिप्लाय केलं तर ते आपली तीच व्हॅल्यू पुढे मिळत असते. आता M11 म्हणजेच हा पहिला एलिमेंटचा मायनॉर. पहिला एलिमेंटचा मायनॉर म्हणजे हा रो आणि हा कॉलम. हे सोडून दिलं म्हणजे तिथं राहिलं काय हो? 4. 4 एलिमेंट राहिला. म्हणजेच तिथे यायला ब्रॅकेट मध्ये मी लिहिलं 4 आणि +4 म्हणजे किंवा +1 मी म्हणताय तसं +1 सुद्धा लिहू शकतो आपण इथं. +1 × 4 म्हणजे इथं आन्सर आलं आपलं काय 4. म्हणजे C11 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. आता सेम पद्धतीनं दुसरी व्हॅल्यू घेतो -1 इथं काय असेल व पॉवर मध्ये आता याच्यावरून 1 + 2. 1 + 2 बरोबर आहे. आणि इथं M12. 12 असेल. हे आहे असं येतं M12. आता -1 किती येते? -1 1 + 2 म्हणजे 3 येतं, बरोबर आहे. आणि हे M12 आहे असं इक्वल टू. आता -1³ म्हणजे काय असतो? -1 असतं, बरोबर आहे. आणि ब्रॅकेट मध्ये M12 ची व्हॅल्यू लिहायची. M12 म्हणजे ही दुसरी व्हॅल्यू. याचा आपल्याला रो आणि कॉलम काढून टाकायचा आणि काय एलिमेंट मिळतोय? 3. 3 एलिमेंट मिळतोय. -1 तो आहे एलिमेंट, तो रो आणि कॉलम सोडला का आपल्याला 3 एलिमेंट मिळाला. आणि विच इज इक्वल टू, आता त्याची व्हॅल्यू लिहूया -1 × 3 म्हणजे किती व्हॅल्यू आली याची? -3. -3. हा झाला आपला दुसरा एलिमेंट. आता तिसऱ्या एलिमेंट साठी मी लिहितो काय असेल सांगा. -1 2 + 1. 2 + 1 असेल ना. 21 असेल तर 2 + 1 आणि इथं M21 असेल. तसंच -1 इथं पुढे लिहूया अजून. -1 किती आलं? 2 + 1 म्हणजे 3. आणि M21 ची व्हॅल्यू आता इथंच लिहितोय बघा. या तिसऱ्या एलिमेंट असणारा रो आणि कॉलम हे सोडून दिलं. काय राहिलं आपलं इथं मग? -1. -1 राहतं. तिसऱ्या एलिमेंटचा रो आणि कॉलम आपण सोडून दिल्यानंतर इथं राहिलं -1. आता ती पुढची व्हॅल्यू आपण परत कॅल्क्युलेट करूया. सुरुवातीला इथं अजून ही फाइंड आउट करू. शेवटची व्हॅल्यू -1 इथे किती असेल हो? 2 + 2. 2 आणि इथं M किती असेल? M22 असेल. M22 विच इज इक्वल टू -1 किती आलं इथं? 2 + 2 म्हणजे 4. आणि M22 म्हणजे ही आपली शेवटची व्हॅल्यू झाली. हा रो आणि हा कॉलम सोडून राहिलं काय? 2 राहिला इथला. म्हणजे तिथं 2 झालं. आणि आता हे सिम्प्लिफाय करूया. काढलं इथून आणि सिम्प्लिफाय करूया. विच इज इक्वल टू -1 हे सिम्प्लिफाय करू सुरुवातीला. -1³ म्हणजे -1 आणि इथला पुढचा एक -1 इथं आहे असा -1 आणि हे -1 मल्टिप्लिकेशन
1. +1 झालं. तसंच खाली सुद्धा आई बंद करा. कोणच गाडी देत नाही कसे म्हणजे त्याची गाडी पप्पा फायनान्स काम करताय. माहित चालू रे. आता हे -1 म्हणजेच +1 का -1? +1. +1 आणि पुढं आहे 2 म्हणजे +1 × 2 किती आलं इथं? 2. 2 आलं. म्हणजेच आपल्याला पहिली व्हॅल्यू C114 मिळालं, C114, C12 -3, C211 आणि C222 व्हॅल्यू मिळाली. या ज्या 4 व्हॅल्यू आहेत, या 4 व्हॅल्यू आपण एकत्र केल्या का आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळणार. म्हणून इथे लिहायचं therefore कोफॅक्टर मॅट्रिक्स Cij इक्वल टू एलिमेंट बघायचे 4 - 3 1 2 4 - 3 1 2. मग सुरुवातीला पहिला रो 4 - 3 आणि दुसरं रो 1 2. बघा तेच आहे का 4 - 3 पहिला रो आणि नंतरचा रो 1 2. म्हणजेच हे आपलं आन्सर मिळालं कोफॅक्टर मॅट्रिक्स Cij इक्वल टू 4 - 3 1 2. या पद्धतीनं ते फाइंड आउट केलं. आपल्या त्या डेफिनेशन जो तुम्हाला फॉर्म्युला दिला होता त्या फॉर्म्युलेनुसार आपण ते सॉल्व्ह केलं. 4 - 3 1 2 मिळालं. लिहून घ्या प्रत्येकाने. परत एकदा सांगतोय ते सायमल्टेनियस लिहून क्लिअर करा. C11 ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपण -1 या दोन्हीची ऍडिशन इथे घेतली 1 + 1 आणि M11 जे आहे ते M च्या बेसला लिहिलं 1 1. तसं -1 M11 ची व्हॅल्यू आपल्याला रो कॉलम ऍड करून -4 मिळाला. याचा स्क्वेअर म्हणजे +1 आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 4. तसंच खाली C12 काढण्यासाठी या दोन्हीची बेरीज केली 1 + 2 -1 + 2 म्हणजे इथं 3 आलं. इथली व्हॅल्यू M12 मध्ये इथं राहिली. M12 ची व्हॅल्यू 3 आहे. हे -3 झालं. C21 काढण्यासाठी -1 या दोन्हीची बेरीज केली. हे M21 आहे असं. हे -1 झालं. याची व्हॅल्यू -1 येते. तर मायनस इंटू मायनस म्हणजेच ही व्हॅल्यू 1 झाली. C22 काढण्यासाठी -1 2 + 2 आणि M22 -1 2 + 2 म्हणजे 4 झालं. M22 ची व्हॅल्यू 2 येते. ह्या -1 इव्हन पॉवर आहे म्हणजे हे +1 झालं. +1 × 2 म्हणजेच 2 झालं. आणि या चारही ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या 4 व्हॅल्यू म्हणजेच पहिल्या रोच्या ठिकाणी पहिल्या 2 व्हॅल्यू लिहायच्या, दुसऱ्या रोच्या ठिकाणी या 2 व्हॅल्यू लिहायच्या. यांचा सिक्वेन्स कुठंही चेंज करायचा नाही. पहिल्या रो मध्ये फर्स्ट सेकंड व्हॅल्यू, दुसऱ्या रो मध्ये फर्स्ट सेकंड व्हॅल्यू. 4 एलिमेंटचा जर मॅट्रिक्स असेल 2x2 तर अशा पद्धतीने लिहायचे. पहिले 2 नंतरचे 2. सिक्वेन्स चेंज केला का आपलं पूर्ण आन्सर चुकलेला असेल, पूर्ण मार्क्स जातील. याला आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणतो. समजते सर्वांना कोफॅक्टर मॅट्रिक्स? हो सर. Yes sir. हो सर. हो sir. कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळाला होता 4 - 3 1 2. आता त्याचं साइन जे आहे 2x2 डिटर्मिनंटचं साइन जे आहे ते आपण लिहून देतो. साइन ऑफ 2x2 ऑर्डरच्या मॅट्रिक्सचं. आता तुम्ही प्रत्येक वेळी ते -1 1 + 1 1 + 2
2 + 1 हे करत बसायची गरज नाही. आता त्याची शॉर्टकट मेथड सांगतो. त्या डेफिनेशन नुसार तर आपल्याला येणारच आहे. पण आपल्याला हे जे C11 समजा पहिली व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू, तिसरी व्हॅल्यू आणि चौथी व्हॅल्यू या 4 व्हॅल्यू मिळतात आपल्याला 2/2 च्या. पहिल्या 2 व्हॅल्यू म्हणजे इथं लिहित असतोय, दुसऱ्या 2 व्हॅल्यू म्हणजे त्याच्या खाली लिहित असतो. बरोबर आहे? आता या व्हॅल्यू लिहिताना बघा कशा पद्धतीनं साइनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. पहिली व्हॅल्यू इथं प्लस, दुसरी व्हॅल्यू मायनस, तिसरी व्हॅल्यू मायनस, चौथी व्हॅल्यू प्लस. या पद्धतीनं हे साइनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. प्लस मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस प्लस. या पद्धतीने ते साइनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. आता ते स्ट्रक्चर कशा पद्धतीने करायचं तेही पुढे सांगतोय. ते सर्वांनी लिहून घ्या. साइन ऑफ 2/2 मॅट्रिक्सचं ज्यावेळी आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स काढतोय त्यावेळी हे स्ट्रक्चर साइनचं लक्षात ठेवायचं. 4 एलिमेंट असतील, 2/2 ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तर साइन प्लस मायनस मायनस प्लस या पद्धतीने आपण लक्षात ठेवणार. आणि जर 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल, साइन ऑफ 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तर त्याचं साइन लक्षात ठेवायचं कशा पद्धतीने बघा. अल्टरनेट साइन घ्यायचं याच्या पुढे. इथं वरती होतं प्लस मायनस मायनस प्लस. आता 3/3 मध्ये किती एलिमेंट असणार हो? 9 एलिमेंट असतात. बरोबर आहे. 3/3 ऑर्डर मध्ये 9 एलिमेंट असतात. जसे की 2/2 ऑर्डर मध्ये 4च एलिमेंट आहे. तसं 3/3 ऑर्डर मध्ये आपल्याला 9 एलिमेंट असतात. आणि त्या 9 एलिमेंटची जी साइन आहे ती साइन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला ते -1 करत बसायची काहीच गरज नाहीये. आता ते साइनचं स्ट्रक्चर लिहून घ्या. पहिली व्हॅल्यू प्लस, दुसरी मायनस, तिसरी प्लस. 3-3च्या ग्रुपमध्ये असणार 3/3 ऑर्डर मध्ये. प्लस मायनस प्लस. परत तिसरी व्हॅल्यू प्लस झाली तर परत चौथी व्हॅल्यू परत मायनस, परत प्लस, परत मायनस, परत मायनस नंतर प्लस, त्यानंतर मायनस आणि त्यानंतर प्लस. म्हणजे जे 9 एलिमेंट येणार आहेत त्या 9 एलिमेंटचे साइन हे आपल्याला अल्टरनेट घ्यायचे आहेत. आता इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ह्यांची जी साइन आपण घेणार आहे, पहिल्या एलिमेंटला व्हॅल्यू प्लस घ्यायची, दुसरी घ्यायची, परत प्लस, चौथ्याला मायनस, पाचव्याला प्लस, सहाव्याला मायनस, सातव्याला प्लस, आठव्याला मायनस आणि 9व्याला परत प्लस घ्यायचा आहे आपल्याला. या पद्धतीने त्यांची साइन घ्यायची. 3/3 ऑर्डर असेल तर साइन घेताना प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस करत जायचं. आणि 2/2 ऑर्डरला साइन घेताना प्लस मायनस मायनस प्लस म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या एलिमेंटसाठी आपण पॉझिटिव्ह घेणार आणि जे मिडलचे 2 एलिमेंट जे राहणार आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या एलिमेंटला निगेटिव्ह साइन घ्यायचं. हे 2/2 ऑर्डर आणि 3/3 ऑर्डर मधला डिफरन्स. या पद्धतीने आपण त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या घेणार आहे. म्हणजे ही शॉर्टकट प्रमाणे प्रत्येक वेळी ते -1 करत बसायची यामध्ये काही गरज नाही. हे सर्वांनी लिहून घ्या 2/2 ऑर्डर आणि 3/3 ऑर्डर साठी. बघा आता पुढं एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता एक्झाम्पल आपलं हे दुसरे एक्झाम्पल आहे. दुसरे एक्झाम्पल आपलं घेऊया. फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ मॅट्रिक्स आहे A = 1 -3 2 -2. हा मॅट्रिक्स आहे. याचे कोफॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे.
क्वेश्चन लिहिलं सर्वांनी. फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A इक्वल टू 1 minus 3 2 minus 2. आता सुरुवातीला मी दिलेला मॅट्रिक्स लिहितो. गिवन A इक्वल टू 1 minus 3 2 minus 2 हे 4 एलिमेंट आहेत. नेक्स्ट स्लाइड वरती सुद्धा तेच लिहितोय बघा. त्यानंतर आपण सॉल्व्ह करायला चालू करू म्हणजे आपल्याला कळेल ते. एक्झाम्पल आहे 1 minus 3 2 minus 2 1 minus 3 2 minus 2. यावरून आपल्याला त्याच्या खाली आपल्याला कोफॅक्टर लिहायचे. कोफॅक्टर म्हणजे मग आता कोफॅक्टर लिहिताना ए मॅट्रिक्स असेल तर ए मॅट्रिक्सला आपण ए लिहू शकतो. एलिमेंट कोफॅक्टरला प्रत्येक ठिकाणी C11 C12 असं लिहित बसायची काही गरज नाही. ए मॅट्रिक्स आहे तर ए मॅट्रिक्सला मी काय लिहिणार A11 बरोबर आहे A11 दुसरा A12 त्यानंतर A21 आणि चौथा त्याच्याच खाली A22. या पद्धतीनं 4 एलिमेंट लिहायचे. सुरुवातीला अशा पद्धतीने लिहून टाकायचं A11 A12 A21 A22. लक्षात आले. हा पहिला A11 दुसरा A22 तिसरा A21 आणि A22 येतं. या पद्धतीने हे 4 एलिमेंट लिहायचे. आता त्यांचे साइन कसे होते हो मगाशी आपण बघितलं. पहिल्याचं साइन प्लस दुसऱ्याचं साइन मायनस तिसरा मायनस आणि चौथा प्लस. मग ते साइन सुद्धा लिहूया. पहिली काय असेल व्हॅल्यू प्लस दुसरी मायनस तिसरी प्लस. अरे 4 व्हॅल्यू तुम्हाला सांगितलं होते की आता प्लस साइनचं स्ट्रक्चर. पहिली प्लस दुसरी मायनस तिसरी काय आहे मायनस मायनस आणि चौथी प्लस. हे 2x2 ऑर्डरचं स्ट्रक्चर आणि आपला आताचा जो स्ट्रक्चर आहे ते 2x2 ऑर्डरचं स्ट्रक्चर आहे. 4च एलिमेंट आहे तिथं. मग पहिली प्लस दुसरी मायनस तिसरी मायनस आणि चौथी काय असेल प्लस. हे स्ट्रक्चर तर साइनचं आलं लक्षात. आता साइनचं व्हॅल्यू लिहिल्या मी साइन लिहिले म्हणजे जिथं आपण -1/2/3 2/4 अशा पद्धतीने जे करणार होतो ते आपल्याला इथं मिळालं प्लस मायनस मायनस प्लस. आणि आता व्हॅल्यू लिहायच्या. सांगा पहिल्या एलिमेंटसाठी पहिल्या एलिमेंटचा रो आणि कॉलम सोडला तर काय मिळालं -2 इथं लिहिलं -2. तसंच दुसरा एलिमेंट इथं आहे त्याचा रो आणि कॉलम सोडला काय मिळतंय +2. परत तिसरा एलिमेंट इथं आहे त्याचा रो आणि कॉलम सोडला मी काय मिळतं -3. ते इथं लिहायचं ब्रॅकेट मध्ये -3. परत चौथा एलिमेंट -2 आहे तो रो आणि कॉलम इथला सोडला काय मिळतं 1 लिहिलं. प्रत्येक एलिमेंट लक्षात आले. तो एलिमेंटचा रो आणि कॉलम सोडला का आपल्याला त्याला त्याचा मायनॉर म्हणतोय आणि ते मायनॉरचे एलिमेंट सर्व आपण लिहिले. आणि आता हे सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय म्हणजे हे बाहेरचं प्लस आणि आतलं मायनस यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल -2 प्लस इंटू मायनस मायनस झालं. परत इथं ही मायनस आणि आतला प्लस मिळून काय होईल -2. परत इथला मायनस आणि इथला मायनस दोन मायनसचं मल्टिप्लिकेशन काय असतं +3 असतं. आता तुम्ही इथं प्लस लिहायची काही गरज नाही. लास्ट व्हॅल्यू आपण लिहिताना प्लस लिहायची गरज नाही. जिथं मायनस आहे तिथं मायनस लिहायचे तेवढे. चौथी प्लस इंटू 1 म्हणजे आपल्याला
A11, A12, A21, A22 आपल्याला इथं पाठीमागच्या जसे एक्झाम्पल मध्ये आपण बऱ्याच प्रोसिजरच्या डेफिनेशन नुसार करत गेलोय. त्याच्यापेक्षा ही सोपी आहे का अवघड आहे हो? सोपे. सोपी आहे. म्हणजे आपल्याला sir. फक्त काय करायचंय, प्लस मायनस मायनस प्लस एकदा लिहून काढायचं पहिलं. त्यानंतर रो आणि कॉलम त्यातले सोडून द्यायचे आणि राहिलेले एलिमेंट लिहून टाकायचे. आणि बाकी फक्त या दोन्हींचे कॅल्क्युलेशन करायचं आणि पुढे लिहायचं. आणि लास्टला मग आपल्याला त्याचा आन्सर आपल्याला लिहिता येईल. Therefore, cofactor matrix इक्वल टू मॅट्रिक्स लिहायचा. पहिल्या दोन व्हॅल्यू कोणते आहेत? -2, -2 या दोन व्हॅल्यू लिहिल्या. परतच्या दोन व्हॅल्यू 3 आणि 1 झाला आपला मॅट्रिक्स मिळाला. -2, -2, 3, 1. आता यामध्ये परत साइन चेंज करायचं नाही. साइन आपण ऑलरेडी इथं चेंज केलेलं आहे बघा या ठिकाणी, प्लस मायनस वरचं साइन. त्यामुळे हे साइन चेंज करून आलेल्या व्हॅल्यू आहेत. त्यामुळे हे आपलं फायनल आन्सर असेल. नाहीतर तुम्ही ब्रॅकेटमध्ये तिथं लिहिलेलं आहे प्लस मायनस मायनस प्लस अशा पद्धतीनं आहे म्हणून लगेच साइन चेंज करायचं नाही. हे आपलं फायनल आन्सर कोफॅक्टर मॅट्रिक्स झालं. लिहून घ्या प्रत्येकाने हे. सर हा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही सर पहिल्यांदा फर्स्ट find cofactor matrix of matrix 2, 3, -12, 6 and 1, 0, 1, 0, 2, -1 या दोन मॅट्रिक्स साठी आपल्याला सॉल्व्ह करायचं. सर्वांनी क्वेश्चन द्या. फाइंड cofactor matrix of 2, 3, -12, 16 and 1, 0, 2, -1. हे दोन मॅट्रिक्स आपल्याला म्हणजे एकेका मॅट्रिक्सचा कोफॅक्टर वेगवेगळा सॉल्व्ह करायचा. पहिल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स वेगळा, दुसऱ्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स हा वेगळा आपण सॉल्व्ह करतो. आता पहिला मॅट्रिक्स घ्या 2, 3, -12, 16. A इक्वल टू घेतो मी 2, 3, -12, 16. हेच आहे का? येस सर. 2, 3, -12, 16. आता याचे कोफॅक्टर घेऊया आपण लगेच. कोफॅक्टर घेताना आपण काय करतो सुरुवातीला A11, A12, A21 आणि पुढचा A22. हे सर्व एका खाली एक तुम्ही लिहायचे. A11, A12, A21, A22. साइन सांगा मला पहिले काय येतील. 4 एलिमेंट आहेत त्यांची साइन. पहिली व्हॅल्यू प्लस मायनस, मायनस लास्टला प्लस. प्लस मायनस मायनस प्लस या तर व्हॅल्यू लिहिल्या. आता एलिमेंट लिहूया. पहिला एलिमेंट तो रो आणि कॉलम सोडला राहतं काय हो? 16. 16. ते मी ब्रॅकेट मध्ये लिहिलं. परत दुसरी व्हॅल्यू 3 असणारा रो आणि कॉलम सोडला राहतं काय? -12. हे ब्रॅकेट मध्ये लिहिलं. परत तिसरी व्हॅल्यू -12 तो रो आणि कॉलम सोडला 3 राहतं. तो ब्रॅकेट मध्ये लिहिलं 3. चौथी व्हॅल्यू 16 तो रो आणि कॉलम सोडला 2 राहतं. ते 2 मी इथं ब्रॅकेट मध्ये लिहिलं. आणि एकदा का या सर्व व्हॅल्यू आपण ब्रॅकेट मध्ये लिहिल्या का त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. प्लस इंटू 16 16. 12. मायनस इंटू -12 12 कारण मायनस मायनस प्लस होतं. -3. दोन निगेटिव्ह आले तर पॉझिटिव्ह लिहायचं, एक निगेटिव्ह आलं तर निगेटिव्ह लिहायचं. आता इथे एक निगेटिव्ह आहे, काय असेल इथं मग -3. -3.
इथं आता निगेटिव्ह नाहीये त्यामुळे डायरेक्ट +2. म्हणजेच आपल्याला खाली कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू म्हणणार कोफॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू मॅट्रिक्स असेल पहिला रो सांगा 16 12 -3 2. हा 16 12 हा पहिला रो त्यानंतर दुसरे तिसरे आणि चौथा एलिमेंट -3 2 झाला हा आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळाला. त्या पद्धतीने आपण एलिमेंट लिहिले 16 12 -3 2. 16 12 ला पहिले दोन एलिमेंट रो चे दुसऱ्या रो चे एलिमेंट हे तिसरा आणि चौथा करायचा हे -3 2 वरती लिहायचं नाही आणि 16 12 वर खाली लिहायचं नाही. सिक्वेन्स आहे असा सिक्वेन्स ठेवायचा सुरुवातीपासूनचा पहिल्या दोन्हीला पहिल्या दोन्हीच्या पहिल्या रोला शेवटचे दोन्ही शेवटच्या रोला या पद्धतीने आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स काढला. B is equal to -1 2 0 1. ओके बी च एक तुम्ही सॉल्व्ह करा. आता जोपर्यंत प्रेझेंट होते तोपर्यंत आपण बी च ही सॉल्व्ह करा